हाय, मी बासरी. आज ना मी तुम्हाला दैनंदिन जीवनातली जी काही आपली छोटी-मोठी कामे असतात दिवसभराची, तीच मी कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजेच दिवसभर तर मी ऑफिसमध्ये असते, पण जेव्हा मी घरी आलेले असते ना, तेव्हा आल्यानंतर माझं काय रुटीन असतं ना, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं किचन क्लीनिंग, हॉल आणि बेडरूम क्लीनिंग म्हणजे पूर्ण डीप क्लीनिंग नाहीये, पण दररोजचं जे छोटं-छोटं काम असतं ना, तेच मी कशी करते ना, तेच दाखवणार आहे. आज घरी आल्यानंतर ना, अगोदर किचनमध्येच गेली, कारण मला माहिती होतं, की आज ना, हे करायचं आहे काम. त्यामुळे मी सकाळीच ठरवलं होतं, की आल्यानंतर ना, अगोदर जो मसाल्याचा डब्बा तो आहे ना, ती मी सकाळीच धुवून गेलेली. त्यामुळे तोच अगोदर ना मला पुसून त्याच्यामध्ये जे काही आपले दररोजची भाजीसाठी लागणारे मसाले आहेत ना, तेच ठेवायचे होते. ते ठेवले. किचन क्लीन केलं. किचन वट्टा क्लीन केला आणि नंतर गॅसही क्लीन केला. गॅस क्लीन करण्यासाठी ना मी लिंबू आणि सोडाच वापरला होता. त्याच्यामुळे गॅस पटकन पण निघतो आणि पैशाची पण बचत होते. त्यामुळे ना दोन्हीही म्हणजे विचार करून मी ना सहसा लिंबू आणि सोड्याने माझा गॅस आहे ना तो क्लीन करते. ते झाल्यानंतर इकडं बेडरूममधलं पण माझं जे काही थोडं अस्तव्यस्त पडलेलं होतं सामान, ते नीट ठेवलं आणि नंतर हॉल क्लीन केला. ते झाल्यानंतर सगळं काम आवरलंच होतं. म्हणलं आता आपण पण स्वतः आवरून घेऊ. त्यामुळे मी फ्रेश झाले आणि नंतर ना थोडा आपण पण मेकअप करून थोडं फ्रेश होऊ म्हणून मी पण ना थोडी फ्रेश झाले. कारण आता घर तर फ्रेश झालं होतं. म्हणलं आपण पण फ्रेश व्हावं. कारण फक्त म्हणजे मी म्हणते ना, की जर घर क्लीन असेल, स्वच्छ असेल, तर आपल्यालाही छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. तर आपण पण दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकलेला असतो. त्यामुळे ना घराबरोबरच आपण पण फ्रेश झालेलं ना केव्हाही चांगलं. त्यामुळे अगोदर मी ही फ्रेश झाले आणि ते झाल्यानंतर हॉलमध्ये माझं थोडं जे काही छोटं-छोटं काम राहिलं होतं ना, तेच करून घ्यायला सुरुवात केली होती. आता दररोजच्या दररोज थोडा वेळ काढला ना, तर आपल्याला जास्त काम केल्यासारखं नाही वाटत. पण जर एकच दिवस करायचं ठरवलं ना, तर सुट्टी तर अशीच वाया जाते. त्यामुळे ना, मी आता ना दररोजच्या दररोज थोडं-थोडं काम करायचं ठरवलेलंच आहे. त्यामुळे संडेची वाट न बघता ना, मी जेवढं शक्य आहे ना, तेवढं काम दररोजच्या दररोजच करून घेते आणि तुम्हाला ना माझा ब्लॉग कसा वाटला ना, ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.